नमस्कार मंडळी, मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपला विषय आहे राजीनामा. एकीकडे माजी मुख्यमंत्री साहेबांचे भाषण सुरू होते आणि दुसऱ्या एका ठिकाणी पेढे वाटप वगैरे कार्यक्रम सुरू होते. काहींचे व्हॉट्सअपला स्टेटस पडले. दुःख, तिरस्कार, विजय, आनंद अशा खूपशा भावना असलेले स्टेटस. कोणतरी पुन्हा येणार या आनंदापेक्षा कोणाचा तरी पराभव झाला, कोणाची तरी नाचक्की झाली याचा आनंद जास्त होता. गेली 2.5 वर्ष असलेलं सरकार आणि विरोधी पक्षाचे नाते आपल्याला नवीन नाही. मागच्या सरकारने सुरू केलेली कामे या सरकारने थांबवली. आता या सरकारने सुरू केलेली कामे पुढचे सरकारही थांबवेलच. इथे फक्त मध्ये आला तो अहंकार. मग ईडी, सीडी वगैरे याचं झोंबडं तर आलंच. आता कोणाचा अहंकार कोणाला नडला याबाबत भाष्य करण्यात अर्थ नाही, पण इतकं मात्र आहे की अहंकाराचा परिणाम महाराष्ट्रावर नक्कीच होईल. राजीनामा देता देता धार्मिक रंग देऊन आपली विचारधारा पटवण्याचा प्रयत्नही झाला. पण महाराष्ट्र राज्याच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला धर्माचे नाही तर विकासाचं राजकारण हवं आहे. माझ्या महाराष्ट्र राज्यात एक स्टेबल सरकार हवं आहे, इतकंच बोलू इच्छितो. पाहूया 2024 आहेच. धन्यवाद.